आता वाजले ते 9:30 आणि आता मी आणि वरद चालले वरदच्या स्कूलमध्ये. तर आज आहे वरदचा रिझल्ट. तर वरद आणि मी चालली आहे नेहमीप्रमाणे. सायकलला थोडंच पेट्रोल का? आणि नेहमीच प्रमाणे आम्ही आज पण सायकल घेऊन चाललोय आणि खूप दिवसांनी आज चाललोय स्कूलला. चला तर मग वरदचा रिझल्ट पाहूया. आम्ही आता पोहोचलोय स्कूलमध्ये. तर चला पाहूया वरदचा रिझल्ट काय आहे. वरद आता 10 वाजलेत. आम्ही रिझल्ट पाहिला आणि आता मी घरी निघालोय. तर वरदची फाईल पण सोबत भेटली आहे. छान मार्क्स पडलेत वरदला. तर आम्ही आलोय आता घरी. 10:30 वाजले आणि एवढं गरम झालंय, एवढं ऊन झालंय बाहेर. आणि हा म्हटला की मला चांगले मार्क्स पडलेत ना, मला काहीतरी खायला घेऊन दे. आणि मग म्हटला की मला आईस्क्रीम दे, आता मी छान मार्क्स पाडलेत ना. तर A+ भेटलाय का, A ग्रेड भेटलाय ना. तर रिझल्ट पण घेऊन आलोय आम्ही आणि छान मार्क्स पडलेत वरदला. इंग्लिशमध्ये आउट ऑफ आहेत, मॅथमध्ये कमी आहेत आणि हिंदीमध्ये कमी आहे. बाकी सगळे छान पडले. A ग्रेड पडलाय ना. A1 पडलाय. A1 म्हणजे एक्सलन्स आहे आणि A2 म्हणजे व्हेरी गुड आहे. आणि त्यानंतर मग B1 B2 C1 C2 असं मग नाही का पुढचे. पण सगळ्यात त्याला ना हायेस्ट Aच पडलाय A1 आणि फक्त एकच टायमिंगला A2 पडलाय. बाकी छान आलाय त्याचा रिझल्ट. आणि त्याचे आत्तापर्यंतचे सगळे पेपर ह्या फाईलमध्ये रिटर्न दिलेले आहेत. आणि त्याच्याकडून ना हे लिहून घेतलं होतं की तुला नाही का फ्युचरमध्ये काय बनायचंय, तुझा आवडता कलर कोणता, तर तुझे फ्रेंड्स कोणते, तुझा आवडतं काय, हा फूड कोणतं आवडतं. त्याने इथं लिहिलंय त्याला डॉक्टर बनायचे. तुला खरंच डॉक्टर बनायचे. हा आणि त्याने त्याच्या फ्रेंडचं नाव लिहिलंय अश्वत, युग आणि काय आरव. कलर ऑरेंज. आवडता प्राणी जिराफ. आवडतं फूल सनफ्लावर असं लिहिलंय. चला तर मग आता वरद मस्त आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे ना वरद. मस्त आईस्क्रीमची पार्टी मीच वरदला दिली ना. आता हे निघत नाहीये. ही एक आणली आहे आणि अशी एक आणली आहे. वरद कॉंग्रॅच्युलेशन्स. LKG तू पास झाला. आता तुझा ना UKG मध्ये. ओके. आता वरद LKG पास झालाय, आता UKG मध्ये जाणार. वरदला ना कसं तरी 3:30 वाजता मी झोपी लावलं आणि त्याच्यासोबत मी थोडासा आराम केला, थोड्या वेळ झोप काढली. त्यानंतर मी उठले. आता 4 वाजले होते आणि मला ना ही गॅलरीचं काम आज पूर्णच करायचं होतं. कारण मी ठरवलं होतं की आजचं माझं हे टार्गेट ही गॅलरीचं आहे आणि मला करायचंच होतं. त्यासाठी सगळ्यात आधी मला वरदला झोपी लावायचं होतं. कारण की ना सुट्ट्या चालू आहेत आणि अजिबात झोपायला नकोच म्हणतो. फक्त खेळायचं, मग नाहीतर काहीतरी करतच राहायचं असं चालू असतं त्याचं. पण ना त्याला ना दुपारचं 2 तास झोपवलं ना की तो शांत होतो, त्याची जास्त चिडचिड पण होत नाही. त्यामुळं मी ना ट्रायच करते त्याला झोपवायचं. त्याला आता झोपवलं आणि मग मी नंतर उठून गॅलरीत आले. आणि ही जी माती आहे ना ती विकत आणली होती. तर 100 रुपयाची माती आणली होती. शहरामध्ये मातीसुद्धा विकत घ्यायला लागते झाडांसाठी. तर गावाला ना कितीतरी माती असते, पण इथं जेव्हा माती विकत घ्यायला लागते ना तेव्हा कळते किंमत तिकडची. तर ना मी ही माती ना म्हटलं आता ना झाडांना घातली होती काही आणि काही शिल्लक होती. पण ती जी गोण होती ना ती त्या झाडावाल्यांनीच दिली होती. ती एकदम फाटलेली होती. म्हणून मग मी ह्या बरण्या होत्या माझ्याकडं मोकळ्या. म्हटलं या बरण्यांमध्ये माती भरून ठेवते, पावसाळ्यामध्ये परत ही माती कामाला येईल. आणि ह्या मातीमध्ये ना खूप मोठे मोठे खडे पण होते. मग ते पण मी बाजूला निवडून काढले. त्यामध्ये धागे होते, कचरा पण होता आणि पैसे देऊन पण अशी मनासारखी माती भेटली नव्हती. पण आता काय करणार, जसं मिळते तशीच घ्यायला लागते. तर मग मी ही माती ना स्वच्छ करून घेतली, त्यामधलं काढून घेतलं आणि त्यानंतर बरण्यांमध्ये भरून घेतली. हा जो टप आहे यामध्येच ठेवायची होती, पण तो टप ना खालून फुटलेला आहे. त्यामुळे ना म्हटलं त्यातून सगळी गळत राहील, त्यापेक्षा ना ह्या बरण्यांचा मला लगेच काही वापर नव्हता, तशाच पडलेल्या होत्या घरामध्ये. मग म्हटलं ह्या बरण्यांमध्ये ना व्यवस्थित राहील माती सगळी, म्हणून मग ही माती बाहेर घेतली. पण ह्या माती ना मधून खूपच धूळ उडत होती. म्हणून म्हटलं ना ही धूळ खूप उडतीये तर ना मग स्कार्फ बांधून हे काम करूया. म्हणून मग मी स्कार्फ बांधायला गेले. तर स्कार्फ बांधून आली आहे कारण की खूपच धूळ उडतीये मातीची. आतमध्ये बरणे टाकल्यावर सगळी धूळ वरती येते तोंडावरतीच.
त्याच्यामुळं मग मी आता ना इथं बरणी ही भरून घेतली आणि आज वरचा रिझल्ट लागला. तुम्ही पाहिलाच असेल की छान मार्क्स पडले. पण ना खरे जे असतात ना मार्क्स ते फर्स्टपासूनच असतात, कारण की आता लहान मुलांना ना टीचरच सांगतात की असं लिहायचं तसं लिहायचं. त्यामुळं ना आता त्यांना फर्स्ट क्लास मिळाला काय सेकंड क्लास मिळाला काय सारखंच असतो, कारण टीचर्स त्यांना सांगतात. पण तरी पण एक वेगळाच आनंद असतो की नाही का मुलाला मार्क्स चांगले पडले त्याचा. तर वरद फर्स्ट क्लासने पास झालेला आहे आणि LKG पूर्ण झाले. दिवस खूप पटपट जातात. LKG पण पूर्ण झाला. आता तर मी ठरवलंच होतं की आज हे गॅलरीतलं हे जे काम आहे ना ते आज पूर्णच करायचं. शनिवार रविवार आम्ही कुठेच बाहेर गेलेलो नव्हतो, घरीच होतो, कारण की वॉशिंग मशीन खराब झाली आहे. त्यासाठी ना रिपेअरिंग करणारे माणसं आलेली होती, पण ती काही रिपेअरच झाली नाही. परत ते येणार आहेत. तर ना मग घरीच होतो, त्यामुळं मग ना आम्ही झाडांची रिपोर्टिंग केली. झाडांची मुळं जी आहेत ना पाणी टाकून टाकून माती खाली जाऊन बसली होती आणि त्यामध्ये ना कंपोस्ट पण खूप कमी होतं. त्यामुळं ना माती खाली जाऊन बसली आणि मुळं सगळे उघडी झाली होती. त्यामुळं ना खूप झाडं सुकत होती आणि झाडांचे ना हाल पाहवत नव्हते, कारण की उन्हाळा एवढा कडक आहे ना, गॅलरीत एवढं ऊन येतं ना की आज जरी पाणी टाकलं ना की संध्याकाळी झाडं अशी कोमेजलेली असतात. त्यामुळं ना झाडांचे ना माती टाकायची होती. माती पण विकतच आणून ठेवली होती. तर मग माती आणून ठेवली होती म्हणून मग म्हटलं चला आपण ना हे काम करून घेऊया. मग आम्ही वरद, मी आणि त्याचे पप्पा आम्ही सगळ्यांनी मिळून ना झाडांना ना परत व्यवस्थित माती भरली कुंड्यांमध्ये. एक झाड पण त्यांनी आणलं होतं, ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर ना आज ना इथं गॅलरी धुवायला घेतली. तर सकाळीच मी 2 बादल्या भरून ठेवल्या होत्या, कारण की ना मला ही गॅलरी धुवायची होती. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ना कमी पाण्यात मला गॅलरी धुवायची होती. कारण त्या दिवशी आम्ही झाडांची व्यवस्थित रिपोर्टिंग केली, पण माती सगळी खाली सांडली होती. खाली गोण घेतली होती, पण तरीसुद्धा आजूबाजूला खूप सांडली होती आणि त्याचे सगळे लाल डाग आहे ना ते गॅलरीत पडले होते. त्या दिवशीच धुवायची होती, पण मग त्या दिवशी पाणी नव्हतं, कारण पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, फक्त सकाळ संध्याकाळच पाणी येतं, त्या व्यतिरिक्त पाणी नसतं. मग ना कमी पाण्यात ॲडजस्ट करायला लागतं. आणि इथं ना मी आता फक्त ह्या 2 बादल्यांमध्येच माझी गॅलरी एकदम चकचक करून घेतली होती, कारण की पाण्याचा वापर कमी करायचा होता. पण ना उन्हाळ्यात झाडांचे खूपच हाल होतात. ते असं झालं आहे की कधी पावसाळा लागेल आणि कधी हे झाडं ना मस्त टवटवीत होतील, कारण किती पाणी दिलं ना तरी ना ते सुकतातच आहे, कारण ऊन भरपूर येतं आहे त्यामुळं. तर ना गॅलरी इथं स्वच्छ अशी धुवून घेते मी. गॅलरी माझी स्वच्छ अशी करून झालेली आहे व्यवस्थित सगळी. चला तर मग आता ना माझ्या ह्या गॅलरीचा एक छोटासा टूर पण देते. आमचं असं छोटंसं गार्डन आहे, तर इथं ना ही पानफुटी लावलेली आहे, इथं पुदिना पण उगलेला आहे. त्यानंतर ना इकडं हे जे आहे सदाफुली ती मी छाटली आहे, ती छान फुटावी म्हणून. त्यानंतर इकडं पण काही झाडं आहे, मोगरा पण छाटला होता, तो पण छान फुटला आहे. तर इकडं यांनी हे आणलेलं झाड होतं झेंडूचं, पण ते ना सुकलेलं आहे पाण्यामुळं. तर इकडं ना मी गुलाब पण छाटला होता आणि इकडे हे जे आहे ना शमीचं झाड ते पण ना पाण्यामुळं ना जळून गेले. माहीत नाही आता परत येतं की काय. गावाला आम्ही सारखंच जात येत आहोत, त्यामुळं ना झाडांकडं खूप दुर्लक्ष होतं आहे. झाडांना पाणी काही जास्त मिळत नाही आहे आणि ऊन एवढं आहे ना की सकाळी जरी पाणी घातलं ना संध्याकाळी झाडं एकदम अशी कोमेजून जातात. तर इथं ना मी आबोलीची बी टाकलेले आहेत. आता आबोलीची पण झाडं तयार होतील माझ्याकडं. तर अशी बरीचशी झाडं मी तयार केलेली आहे. आणि कढीपत्त्याचं झाड तर एवढं हाईटला वाढलं आहे ना की वरती खाली सगळी काडी दिसते आणि वरती त्याचं हे यायला लागले, पानं यायला लागले ते नवीन नवीन. तर अशी मस्त अशी झाडं ठेवलेली आहेत मी. आणि आम्ही रेंटने राहतो. जर माझे स्वतःचं घर असतं तर मस्त असतं, गॅलरीला ग्रिल असतं आणि त्याच्यात भरपूर झाडं असती. पण आता जेवढी ठेवता येतील तेवढी झाडं मी इथं ठेवलेली आहेत. त्यांना छान असं मेंटेन पण ठेवायचं सारखा प्रयत्न चालू असतो. आणि मी तर मंडळी तुमच्यासोबत एक जुगाड तर शेअर करायचा राहूनच गेला व्हिडिओमध्ये बोलता बोलता. तर ना मी मनी प्लॅन्टला ना कुंडीतून काढून ना एका ना काठीला गुंडळलेला आहे. तर ना यांनी बाहेर गेले ना नर्सरीत, तेव्हा त्यांनी तिथं पाहिलं होतं अशीच एक काठी होती, त्या 120 रुपयाला होती.
पण मग आमच्याकडं ना घरी एक पोतं होतं पडलेलं. मग आम्ही असा जुगाड केला की ना त्या काठीला पोतं ना गोल गोल गुंडाळलं आहे. तर वरच्या पप्पांचं हे जुगाड आहे. आता माहीत नाही किती सक्सेस होत आहे. त्या पोत्याला ना गोल गोल असं ना काठीला पोतं गुंडाळलं आहे गोल गोल, आणि त्यावरती असे गोल गोल वेल काढून दिलेत. म्हणजे ना वरून पोत्यावरती पाणी टाकलं ना की ते वेलांना मिळेल आणि ते वेल ना त्या पोत्याला पकडतील आणि छान दाट असा मनी प्लॅन्ट तयार होईल. सेम तशीच काठी 120ला होती बाहेर. तर ही आम्ही जुगाड घरीच केले. आता पाहूया किती छान होतो. मी नंतर कधी दाखवेलच जेव्हा तो छान होईल असा मनी प्लॅन्ट. आता तर आम्ही त्याला ना कुंडीतून काढून ना तसा लावलेला आहे त्या काठीला, आणि ती काठीनं आम्ही घरीच तयार केली. ती कशी तयार केली ना ती मी एका व्हिडिओमध्ये आता संध्याकाळचे 5:30 वाजले ते, आणि अजूनही बाहेर ऊनच लागतंय थोडं थोडंसं. तर आज पोराचा रिझल्ट लागलाय ना तर लई डिमांड वाढल्यात पोराच्या. सकाळी स्कूलमध्ये जाताना त्यांनी बघितलं होतं सोसायटीच्या बाहेर, तिथं मँगोवाले आहेत. पहिलं हॉटेल होतं ना, चल त्यांनी बघितलंय तिथं आंबे विकायला आले. ते सकाळपासून 2-3 वेळा म्हणायचं झाले त्याचं, घे ना मम्मी मला एक तरी आंबा घे ना. आता झोपतून उठलं पण 2-3 वेळा म्हटला. त्यामुळे म्हटलं चल एक आंबा तुला घेऊनच देते. हे 2 आंबे 200 रुपयाचे आहेत. वरच सकाळ धरून एवढ्या वेळा म्हटला ना, म्हणून मग मी त्याला घेऊन गेले खाली. आणि मला वाटलं असतील स्वस्त, पण 1200 रुपये डझन होते आणि एक आंबा 100 रुपयाला होता. आधी मी 3 घेतले होते, पण नंतरून म्हटलं 2 घेते. एकच घेतला असता कारण त्याची इच्छा मला पूर्ण करायची होती, पण म्हटलं जाऊ दे आता गेलेच आहे तर 2 घेते. आणि त्याला ना सकाळ धरून खायचा होता. त्याने सकाळी स्कूलमध्ये जाताना पाहिलं होतं, त्याच्यामुळे मग तो ना सारखाच म्हणत होता घरी आल्यापासून मला ना खूप मँगो आवडतो मम्मी, मला मँगो खायचा आहे. चिक नाही बाळा त्याचं देठ आहे ना, खायचा ना. हा कोणता वाला खायचा, कोणता खायचा? हा कापू तर आता वरदला हा आंबा आहे ना, मी कापून देते. माहित नाही कसा आहे. पप्पाला पार्टी देणार आहे म्हणजे तुझ्या डिमांड मी पूर्ण करते आज, आणि पार्टी पप्पाला देणार आहे का? हा आम्हाला दोघांना का? खा. गोड आहे का सांगा, नाही तर आंबट्याने खोकला येईल परत. गोड आहे का? आवडला का? खुश का? मग काय आलं तोंडात? खालचं नको खाऊ, वरचं वरचं खा. तर असा होता आजचा मस्त दिवस, जो की वरद सोबत मस्त गेला. आणि वरदच्या सगळ्या डिमांड ज्या होत्या त्या पूर्ण केल्या, कारण त्याचा रिझल्ट लागला होता. माझ्या मुलांनी जसं काय 10वीचे पेपर दिले आहेत अशा त्याच्या डिमांड होत्या, तरी पूर्ण केल्या. म्हटलं जाऊ दे, LKG पूर्ण झालंय तर करा त्याच्या डिमांड पूर्ण. आणि त्यानंतर ना मी पण टेस्ट केला, खूप छान टेस्टी आंबा होता. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.